या गावची लोक मोठी झाली पण गाव तिथंच राहिलं. कोणतं गाव आणि काय गोष्ट आहे या गावाची सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आपला गावरंगट्टा येऊन पोहोचलाय आपल्या सिरीजच्या 5व्या गावात आणि गाव आहे सोनलवाडी. आज नळ रोडवरून आलो की गावाच्या एंट्रीच्या थोडं आधी आहे हे श्री दुळदेव मंदिर. थोडं वाकून चालणार आणि काठी टेकत या आजोबांनी मंदिराचा गेट उघडला आणि बाहेर आलो ना आजोबांना विचारलं काय आहे सोनलवाडी मध्ये. हे समजून आनंद लोक राहिले ते काय भेटायला पडलेली पाकळी समजून आनंद गेले लोक. होय. आता ही ती मोठेवाडी ती गुरुनेवाडी त्यातनं शेती करायला येत होती. बर. गावात काहीच नाही असं कसं शक्य आहे? काहीतरी असेलच की. चला म्हणलं काय विषय आहे बघूया. ह्यो आहे गावचा उमाजी नाईक चौक. इथं बसलेल्या लोकांनी सांगितलं गावात बुरुज आहे. बर. आणि इकडे भेटला आम्हाला हा संघर्ष नावाचा कार्यकर्ता. बाजार भरतो तुमच्या गावात? नाही बर. कुठं जातो मग बाजारला तुम्ही? एकतपूर सांगोला त्या तिकडे बरं चला तुम्हाला दाखवत. आणि मग काय त्यांच्यासोबत गेलो बुरुज बघायला. पोरं जाम बारा येते. थोड्या टाइमात माझं दोस्त पण झालेलं. सुट्टी नाग नाही. असते का इथं? 5 फळीचा नाग आहे. तू बघितलाय का? याड लावू नको, खरं सांग. वरनं काय नीट दिसत नव्हतं म्हणून खाली आलो. तिकडं होता बाबळीच्या झाडाआड लपलेला हा पडका बुरुज. हे आहे गावचं ग्रामपंचायत कार्यालय आणि हे गावचा पाठीराखा मारुतीरायाचं मंदिर. ही आहे प्राथमिक शाळा आणि शाळा पुढे आहेत झाडं. झाडामुळे शाळा पुढचं वातावरण एक नंबर आहे. हे आहे गावातलं समाज मंदिर आणि हे चालू आहे सरकारी दवाखान्याचं बांधकाम. जे बघितल्यानंतर काम थांबल्यासारखं वाटतंय. गावातली लोक गावाच्या बाहेर वाड्या वस्त्या रानात राहायला गेलेत. लोक मोठी झाली पण गाव तिथंच राहिलंय. पण तुम्हाला सांगतो या गावातली जेवढी पण लोक भेटली सगळी माणसं बोलायला साखरेपेक्षा गोड आहेत. गावात रोजच्या लागणाऱ्या वस्तू मिळणे एवढी दुकानं, मेडिकल, हॉस्पिटल, गॅरेज आणि हॉटेल आहेत. गावातली एखादी गोष्ट सांगायची किंवा दाखवायची राहिली असेल तर प्लीज कमेंट मध्ये सांगा. चला तर मग आपण भेटू आपल्या सिरीजच्या पुढच्या गावात आणि तुम्ही जायच्या आधी फॉलो करून घ्या.